आषाढी वारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून वारकरी संप्रदायासाठी अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहवर्धक असा माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण आणि बंधुभेटीचा सोहळा आज भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूरहून प्रस्थान केल्यानंतर ठाकूरबुवा समाधी येथे दाखल झाली। या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरात माऊली माऊलीच्या अखंड जयघोषात माऊलींचे नेत्रदीपक गोल रिंगण पार पडले। रिंगणाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यानंतर माळशिरस तालुक्याच्या हद्दीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्यांची पारंपरिक बंधुभेट भावपूर्ण वातावरणात झाली। दोन्ही पालख्या समोरासमोर आल्यानंतर दोन्ही संस्थानाकडून मानाचा नारळ आणि प्रसादाची देवाणघेवाण करण्यात आली। यावेळी संपूर्ण परिसर विठ्ठल विठ्ठलच्या गजरानं दुमदुमून गेला। या भावनिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्यानं वारकरीही भारावून गेले होते। दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातही धावा सोहळा उत्साहाने पार पडला। तुका मने धावा आहे पंढरीचा विसावा या अभंगाच्या गजरात वारकऱ्यांनी धावा करत विठ्ठल नामाचा जयघोष केला। त्यानंतर पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचली। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन झालं। तालुका प्रशासनाच्या वतीनं प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून वारकरी संप्रदायाला शुभेच्छा दिल्या। पाहत रहा लोकाशा टीव्ही।